कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सोनं नाही, खोट आहे, खोट। हा ते बी खोट आहे। माझ्या पोराची ही अवस्था केली ना अर्जा, सोडणार नाही त्या आप्पीला बी आणि तुला बी, अजिबात सोडणार नाही कुणालाच। का दादा चहा घेतोय? हा, अरे बाकीचे कुठे गेले? हा ना, घर एकदम मोकळं मोकळंच वाटते। सरकार तर सकाळीच गेलेत बाहेर आणि विना काका गेलं शेतावर। सुजन पिऊ हे पण गेले वाटतं कामाला। त्यांचं काय चाललेलं असतं ना, त्यांचं त्यांनाच माहित। दादा सुजय एकदम वेगळाच पडलाय रे। अरे तो वागतो पण तसा ना। हा ना, किती वेळा समजून सांगितलं त्याला, अजिबात कोणाचं ऐकत। काय करायचं? तेच अमोल, हो झाला आमचा अमोल तयार, आणि आंघोळ घालताना पण मस्त मजा घेतो। त्याचा त्याचा बाबा आंघोळ घालताना नेहमी दंगा करायचा। काय हो, खरंय का हे? अगं आई अर्जुन बद्दल बोलतेय, माझ्याबद्दल नाही। हा हा, मी पण भाऊजींबद्दलच बोलतेय ना। भाऊजी ठीक आहे। आता काय काकी म्हणाल ते खरं म्हणायचं, आपल्याला कुठं काय आठवते? काय म्हण राव, आजी म्हणाल ते खरं। चला चला, उशीर होतोय, आई वेळेची एकदम पक्की आहे बर का। नका करू। काय का आपण हे एवढं सगळं अमोलला घेऊन चालली ना ऑफिसला? अमोलला घेऊन चाललीस ऑफिसला? हो, कशाला ग एवढ्या गर्दीत त्याला? वहिनी अहो, तिकडे त्याच्यासाठी वेगळी जागा आहे। हो ताई, आणि अजिबात काळजी करू नका। अहो बाळ पोटात होतं तेव्हा किती काळजी घेतली सगळ्यांनी, मग आता घेणारच की। बर, नीट लक्ष दे त्याच्याकडे, कामाच्या गडबडीत विसरू नको अमोलला। ताई अहो असं कसं करेन मी? आपण ना, मी येऊ का तुझ्या बरोबर? म्हणजे तू तुझं काम कर, मी अमोल बरोबर बसते ना। रुपाली, अगं ते तू विसरली का? आपल्याला डॉक्टरांशी बोलायचं होतं ना, विसरली का तू? हा हा, लक्षातच नाही राहिलं माझ्या। हा, चल चल आवरूया आपण। चल चल चल। आई मी आतला आवरते। हो आपण ना लक्ष द्या। हो। आप्पे, अगं अजून जीव अडकलाय ग तिचा बाळात। आई तुम्ही असं नका नाव म्हणू, मलाच कस तरी होतं मग। नाही तर राहू द्या, मी नाही घेऊन जात अमोलला। अगं नाही नाही, ठेवून कशाला जातेस? तिला होईल हळूहळू सवय, तू जा घेऊन जा बाळाला। हो बापे, चला निघायचं का आपण? तू घेतलं ना सगळं? चला बाळोबा, जायचं ना भूर। चला चला। हो ये सावकाश। हा आणले का कागद? कागद? कसले कागद? जमिनीचे कागद। आणि कसले कागद? काय बोलताय साहेब तुम्ही? हप्ता चुकला का नाही तुमचा? आता साहेब एक हप्ता चुकल्यावर तुम्ही डायरेक्ट जमीनच लिहून मागायला लागलाय। कारण पुढचा पण चुकणार आहे माहितीये मला। एवढे पैसे उचललेत कशाला? साहेब आता काम बंद पडेल हे माहित नव्हतं ना मला। तुमच्या नादालाच नाही लागायला पाहिजे होतं। तुमचा तो जामीन राहिला होता, तो संकल्प कुठे आता? असेल गावात। आम्हाला सगळी खबर आहे, त्याने त्याच्या आईने काय काय केलंय ते। साहेब त्यांचा माझा काही संबंध नाही। आधी तर भाऊ होता ना तुम्ही। बरं ते जाऊ दे, तुमच्या घरात काय चाललंय ना याने मला काही फरक पडत नाही। मला माझे पैसे पाहिजेत। देणार की साहेब, 100% देणार। पाहिजे तर मी लिहून देतो। ते लिहून आधीच दिले हो तुम्ही, पण आता काहीतरी जामीन ठेवायला लागेल। जामीन काय ठेवू? घर ठेवा। साहेब ते वडिलांच्या नावावर आहे। मग अजून काहीतरी ठेवा। आता ते पण मीच सांगू का? मी बघतो काय करायचंय ते। एक तर उरलेले सगळे पैसे एकत्र द्या, आणि हप्त्याने द्यायचे असेल तर काहीतरी जामीन ठेवायला लागेल तुम्हाला। सरकारांनी कुठं आणि काय काय घेऊन ठेवलंय याची सगळी खबर आहे मला।
त्यातली एखादी जमीन जामीन म्हणून ठेवा. साहेब मी करतो मी. आणि दोन्ही होत नसतील तर ती जमीन माझ्या नावावर करून द्या. वरचे जे काय पैसे होतील सगळे देतो तुम्हाला आणि विषय मिटवून टाका. आपण करूयात की काहीतरी. आपण करूयात. 2 दिवसाची मुदत देतो तुम्हाला. लक्षात राहू द्या. येऊ का आता? हां येस साहेब. पंट्या सगळा घोळ करून ठेवला येणे. याच्यावर ना मी विश्वासच नव्हता ठेवला पाहिजे. या पे. वेलकम वेलकम वेलकम. आप आए तो बाहरों ने लुटाई खुशबू. अरे फूल तो फूल थे, कांटों में भी आई खुशबू. वा वा, गायतोंडे आली खा. या. अहो मॅडम, तुम्हाला आणि बाळाला एकत्र बघून जीवाला लय गार वाटतंय बघा. अहो लक्ष्मीताई, तुम्ही बाळाची एवढी काळजी घेतली आहे. बाळ ठणठणीतच असणार. असं काय बी नाही साहेब. अहो सगळं जग मॅडमवर शंका घेत होतं आणि या शंकापायी मॅडमला काम सोडून घरी बसावं लागलं. आपल्या मॅडम मतावर ठाम होत्या म्हणून तर आज त्यांना बाळासंग बघायला भेटतं या. मॅडम आम्हाला माफ करा. ताई, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? मुळात ना कोणाची चुकी नव्हती. असं काही होऊ शकतं यावर माझाही विश्वास नव्हता. पण बाळानं माझी साथ नाही सोडली. बाळाला आईची गरज लागतीच की, म्हणून तर का बाळ तुम्हाला हाकारत होतं. 100% बरोबर बोलला लक्ष्मीताई तुम्ही. मॅडम, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बाळासोबत बघताना खूप आनंद वाटतोय. गायतोंडे साहेब, खरं तर एक मोठा थँक्यू तुम्हाला पण म्हणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही होतात म्हणूनच बाळ आमच्या बरोबर आहे ना पे. खरंय गायतोंडे, मी काय करू काय नको काहीच कळत नव्हतं मला. हा पण माझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे तुमच्यामुळे समजलं बघा. तुम्ही पीए म्हणून उत्तमच काम करताय, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासारखा मित्र मला मिळाला. माझं खरंच भाग्य आहे. तुम्ही मैत्री करण्या एवढ्या निखळ आहात हे लक्षात घ्या. आणि अर्जुन साहेब, बाळ पोटात होता तेव्हा लय काळजी घेत होता ना तुम्ही. आता इथं बी आम्ही बाळाला काय कमी पडून देणार नाही बघा. माझ्या डोक्यात तो विचारच आला नाही. लक्ष्मीताई, तुम्ही म्हणल्यानंतर मला बाळाचं टेन्शनच नाही काय. अर्जुन साहेब, तुम्ही हे म्हणता खरं, पण नंतर सतत मला फोन करत राहता. बरं चला, उशीर होतोय, कामाला लागायचंय. पे थांब ना. एक सरप्राईज आहे बाळासाठी. काय काय रे? आता सरप्राईज आहे काय रे म्हणून कसं झालं? सॉरी. थांब की. And here is the surprise. अर्जुन अरे काय कसलं भारी आहे. भारी आहे ना. आता तुला ह्यात बाळाला बसून अख्ख्या कलेक्टर ऑफिस मध्ये फिरता येईल. साहेब, ही एकदम भारी केलं बघा तुम्ही. बर गायतोंडे, स्टाफ किती आहे मोजा. आज सगळ्यांना दुपारचं जेवण अर्जुन तर्फे. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. चला अमोलराव, कामाला लागायचं आपल्याला. मॅडम, व्हिजिटसाठी काही लोक आली. बरं, एक 10 मिनिटं. येस अर्जुन ठीक आहे सर. हेल्प यू सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.